जय हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका खास आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत। संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वर या अमर ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील 9वी आणि 10वी ओवी। हा ग्रंथ म्हणजे मराठी संस्कृतीचं एक रत्न आहे, ज्याने शतकानुशतके लोकांना मार्गदर्शन केलं आहे। पण सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आणि ज्ञानेश्वरी आणि आम्ही ज्ञानेश्वरी भक्ती आणि जीवनाला दिशा देणारे विषय तुमच्यासाठी नियमितपणे आणत राहणार आहोत। तुमचं एक सबस्क्रायबर आम्हाला खूप प्रोत्साहन देतं। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील या 2 ओळी समजून घेणार आहोत, याचा अर्थ साध्या भाषेत उलगडणार आहोत आणि हे तत्वज्ञान आपल्या आयुष्यात कसं वापरता येईल हे पाहणार आहोत। संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिली ते भगवद्गीतेवर आधारित आहे, पण त्यांनी ती मराठीत इतक्या सोप्या आणि काव्यमय पद्धतीने लिहिली की प्रत्येकाला समजते। दुसरा अध्याय हा सांख्ययोग आहे, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला जीवन कर्तव्य आणि आणि आत्म्याचं तत्वज्ञान समजावतात। या अध्यायात ज्ञानेश्वरांनी खूपच सुंदर विचार मांडले आहेत। चला तर आता आपण 9वी आणि 10वी ओवी पाहू। आत्मा हा नित्य आहे, कधी नाश पावत नाही। देह बदलतो तरीही तो अबाधित राही पायी। जे जे घडेल देहाला ते त्या आत्म्यापाशी निराळा। म्हणून अर्जुना तू साला शोक करू नको बाळा। या ओळी वाचून आम्हाला काय म्हणावं, काय जाणवलं कदाचित थोडं गहन वाटेल असं, पण काळजी करू नका, मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत याचा अर्थ सांगणार आहोत। 9वे ओवीचा अर्थ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा हा अमर आहे, तो कधीच नष्ट होत नाही। आपला देह म्हणजे शरीर बदलतं, नष्ट होतं, पण आत्मा नेहमी अबाधित म्हणजे अखंडित राहतो। याचा अर्थ खूप खोल आहे। आपण आपल्या शरीराला खूप महत्त्व देतो, पण खरं तर आपलं शरीर हे फक्त एक साधन आहे। आत्मा हा आपला खरा स्वरूप आहे, जो कधी नष्ट होत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर जसं आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो, तसं आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, पण तो स्वतः कधी बदलत नाही। इथे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला समजावतात, अर्जुना शरीराला जे काही होतं ते मग दुखणं असो, वृद्धत्व असो किंवा मृत्यू, ते सगळं आत्म्यापासून वेगळं आहे। म्हणून तू दुःखी होऊ नकोस, शोक करू नकोस। हा संदेश खूप प्रेरणादायी। आपल्या आयुष्यात अनेकदा आपण छोट्या मोठ्या गोष्टींमुळे दुःखी होतो। कुणीतरी काही बोललं किंवा आपल्याला अपयश आलं, पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सगळं तात्पुरतं आहे। आपला आत्मा यापेक्षा खूप मोठा आहे आणि तो कधी दुःखी होत नाही। आता आपण पाहू या ओळीचं तत्वज्ञान आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरता येईल। 9वी ओवी सांगते, आत्मा अमर आहे, म्हणजे आपण किती संकट आले तरी आपला खरा स्वरूप कधीच नष्ट होत नाही। उदाहरणार्थ तुम्ही नोकरीत अपयश पावलात किंवा तुमचं एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही, किंवा अशा वेळी स्वतःला सांगा, हे फक्त माझ्या शरीराचं नाही, हे फक्त माझ्या शरीराचं किंवा परिस्थितीचा अपयश आहे। माझा आत्मा यापेक्षा खूप मोठा आहे। हे विचार तुम्हाला पुन्हा उभं करण्याची ताकद देते। 10वी ओवी सांगते की शरीराला होणारा दुःख आत्म्याला स्पर्श करत नाही। म्हणून जेव्हा तुम्हाला खूप दुःखी वाटतं, मग ते कुणाच्या बोलण्यामुळे असो किंवा एखाद्या नुकसानामुळे, तेव्हा थोडा वेळ थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवा की ते दुःख तात्पुरतं आहे। तुमचा आत्मा यापेक्षा खूप मजबूत आहे। आणि आत्मचिंतन या ओळी आपल्याला आत्म्याचा विचार करण्यास प्रेरित करता। रोज 5-10 मिनिटे शांत बसून स्वतःला विचारा, मी खरंच कोण आहे? फक्त माझं शरीर, माझं नाव की यापेक्षा काहीतरी मोठं? असं आत्मचिंतन केल्याने तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला आयुष्यातील खऱ्या गोष्टीचे जाणीव होईल। समजा तुम्ही तुमच्या मित्राशी भांडलात आणि तुम्हाला खूप राग किंवा दुःख वाटते, अशा वेळी थोडा वेळ शांत बसा आणि स्वतःला सांगा, हा राग माझ्या शरीराचा आहे, माझ्या आत्म्याचा नाही। हे तंत्र तुम्हाला शांत करेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। मित्रांनो, ज्ञानेश्वरीच्या 2 ओळी आपल्याला खूप मोठा संदेश देतात। आपला आत्मा अमर आहे आणि आपण कोणत्याही संकटापेक्षा मोठे आहोत। मला खात्री आहे तुम्ही यापैकी काही गोष्टी नक्कीच करून बघाल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवाल। आता तुम्ही मला सांगा, या ओळींचा अर्थ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला जिथे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा खूप
मोठ्या हात खालील कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्समुळे मला खूप प्रेरणा मिळते आणि मी तुमच्यासाठी अजून चांगला कंटेंट आणू शकतो. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आमच्या चॅनेलवर तुम्हाला ज्ञानेश्वरी भक्ती आणि जीवनाला दिशा देणारे असे अनेक व्हिडिओ मिळतील. तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला खूप मोठा आधार आहे. तर मित्रांनो, आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 9व्या आणि 10व्या ओळी समजून घेतल्या. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही यातून काहीतरी नवीन शिकाल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील आणखी काही ओळी समजून घेऊ, अर्थ समजून घेऊ. तो व्हिडिओ चुकू नका म्हणून आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या सुंदर ज्ञानाचा फायदा होईल. तुम्ही सगळं खूप छान आहात. तुमच्या प्रेमामुळे, सपोर्टमुळे असा कंटेंट आणू शकतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि आपला आत्मा नेहमी बलशाली ठेवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.